नमस्कार, मी वृषाली कदम परब. TV9च्या एन्काउंटर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत एन्काउंटर मध्ये काँग्रेसचे स्वाभिमानी नेते आहेत. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्या सोबत नितेश राणे आहेत. खूप खूप स्वागत आपल्या एन्काउंटर मध्ये. लोकसभेच्या तोंडावर खरं तर हा आपण इंटरव्ह्यू करतोय. युती झालेली आहे, आघाडी देखील झालेली आहे. कशा पद्धतीनं आघाडीतल्या बिघाडीकडे तुम्ही पाहता आणि युतीकडे तुम्ही पाहता? खरं म्हटलं तर ह्या सगळीकडे पाहण्यासाठी माझ्याकडे तेवढासा वेळ नाहीये. कारण का महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने निलेश राणे साहेब किंवा निलेशजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष औरंगाबादला पण उमेदवार उभा करतोय, पक्ष उभा करतोय. म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आणि धावपळीमध्ये असल्यामुळे अन्य लोकांच्या घरामध्ये बघण्यासाठी मला एवढा वेळ नाहीये. पण एवढंच सांगेन की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते आहे की स्वार्थीपणा काय असतो, विश्वासार्हता गमावणं म्हणजे काय, युटर्न मारणं म्हणजे काय. त्यामुळे चौकीदार आता चोर राहिलेला नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, पण माझं असं म्हणणं आहे की आज चौकीदार चोर राहिला नसेल किंवा मुख्यमंत्रीच्या कार्यपद्धती असेल किंवा हे नालायक लोकांचं सरकार आहे किंवा या सरकारला गाडून टाका किंवा असंख्य असे जे अपमान म्हणतात आता सरकार मला चांगलं अचानक काही कळत नाही पण चांगलं वाटायला लागलं. बघ असं आहे ना की ह्याच्यामध्ये मतदार गेल्या 5 वर्षामध्ये काय काय आठवणीत ठेवतो हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना काय आवडतं, काय पहिलं नाही आवडत होतं ह्याचा काही अर्थच राहत नाही. शेवटी आज महाराष्ट्राची जनतेने 5 वर्ष जो तमाशा बघितला, जो नंगा नाच जो 5 वर्ष बघितला, जिथे 2014ला ह्या दोन्ही लोकांना एकत्र करून महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याची जबाबदारी ह्या लोकांच्यावर होती. पण ते कुठे ना कुठेतरी हे लोक स्थिर सरकार देऊ शकले नाही, आपसात भांडत बसले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं फार नुकसान झालंय ना. कुठे हे लोकांनी एकत्र येऊन एक स्थिर सरकार आणि एक चांगले मजबूत सरकार द्यायला पाहिजे होते. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, असंख्य प्रश्न आजही प्रलंबित आहे आणि त्याच्यावर ह्यांची 5 वर्षे भांडणं. म्हणजे आता शेवटी एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला 5 वर्षाच्या नंतर एकत्र यायचंच होतं, तर मग महाराष्ट्राचं नुकसान एवढं तुम्ही का केलं, महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांची तुम्ही का खेळलात, हा प्रश्न 5 वर्षाच्या नंतर विचारण्यासारखा आहे. म्हणून उद्धव ठाकरे विसरले असतील पण महाराष्ट्राची जनता आणि प्रामुख्याने बीजेपी आणि शिवसेनेचे जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत, जे एका ताटात जेवायचे, जे ह्या दोन्ही नेत्यांची भाषणं बघितल्यानंतर त्यांची भांडणं व्हायला लागली, त्यांची संबंध खराब झाले, ते निश्चित पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये समजणार नाही, ऐकणार नाही आणि ह्यांच्या हातात पण राहणार नाही एवढं मी सांगतो. असं काय परिवर्तन झालं? तुम्हाला फडणवीस साहेबांना आणि अमित शहाजींना विचारायला लागेल की नेमकं काय असं मातोश्रीमध्ये टॉनिक दिलं त्याच्यामुळे हे सगळाच आजार निघून गेला आणि ठणठणीत झाले. हे खरं टॉनिकचं नाव तुम्हाला त्या दोघांकडे माहिती असेल. तुम्ही कायम म्हणता की मातोश्रीच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि योग्य वेळी तुम्ही त्या काढाल. अशी काय खतखत आहे किंवा अशा काय गोष्टी आहेत? शेवटी जे काय चुकीचं घडत असेल तर त्याबद्दल बोट ठेवणं हे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. कोण कोणावर अगर अन्याय करत असेल तर त्याच्याबद्दल आपण बोललोच पाहिजे. उदाहरण BSTचे जे काय हल्लीचा जो मुद्दा झाला किंवा जे आंदोलन झालं, आता केंद्रामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे, महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे, तरी पण मराठी माणूस जो मुंबईमध्ये राहतो त्याला घरात घुसून BSTचा अधिकारी नोटीस देतो का तू घर खाली कर. म्हणजे नेमकं मुंबईमधले राहणारा मराठी माणसाच्यासाठी खरंच अच्छे दिन आले का की त्यांनी शिवसेनेला सत्ता मिळवून दिली? कारण का त्यांच्या मताच्या शिवाय तर शिवसेनेला सत्ता मिळाली नसती ना. मग नेमकं ह्या विषयावर आम्ही बोट ठेवायचं नाही का? आज पण कोस्टल रोड जो काही मुंबई महानगरपालिका बांधू पाहते, मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये मूळ सर्वात पहिले कोण आले? मच्छीमार आले. आज किनारपट्टीचा जो काही मच्छीमार आहे जो या कोस्टल रोडमध्ये मुळे उद्ध्वस्त होणार आहे, आज शिवसेनेला ते मच्छीमार दिसत नाही आहेत. आज रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो काही नाणार प्रकल्प आम्ही लोकांनी जोर टाकून तो त्यांनी रद्द केला मतांसाठी, मग कोस्टल रोड पण तुम्ही रद्द करणार का ह्या किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी? आज त्यांनी खायचं काय, त्यांच्या पुनर्वसनाचं काय, त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं? वर्षानुवर्ष म्हणजे ठाकरे मुंबईच्या येण्याच्या अगोदर मच्छीमार मुंबईमध्ये आलेले आहेत.
मग त्यात मच्छीमारांना तुम्ही मुंबईचा हद्दपार करताय. मग ह्या बाबतीमध्ये आम्ही बोलायचं नाही का लोकांना वाटतं की ह्या लोकांना मातोश्री आणि शिवसेनेच्या शिवाय यांना दुसरं काय दिसत नाही. अरे पण अन्याय होत असेल तर अन्यायावर अगर आम्ही बोललो नाही तर लोक विचारतील ना की तुम्ही राजकारणात समाजकारणात करतात काय नेमकं. आनंद दिघेंचा पण मुद्दा मधल्या काळात तुम्ही उचललेलात, काय त्यामागची कारणं होती, काय भावना होती? असं आहे की त्या विषयावर आमच्या वडिलांनी पडदा टाकलेला आहे आणि त्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ती भूमिका मांडलेली आहे. निलेशजींनी पण त्यांची जी आमची सगळ्यांकडे जी माहिती होती, म्हणजे मला वाटतं की ठाण्याच्या प्रत्येक नागरिकाकडे जी माहिती होती तीच निलेशजींनी बोलून दाखवली. पण राणे साहेबांनी जेव्हा सत्य बाहेर सांगितलं तेव्हा अन्य लोकांसारखं आम्हालाही कळलं की बाबा हे सत्य आहे. तोपर्यंत कोणाला सत्य माहिती नव्हतं. तोपर्यंत तुम्ही मी ठाण्याच्या प्रत्येक नागरिकाला संभ्रमच होता का बाबा नेमकं झालं काय. पण राणे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा हे अशा पद्धतीने नैसर्गिक हे सगळे विषय झालेले आहेत, त्याच्यावर मग पडदा टाकला गेला. म्हणजे ह्याच्यामध्ये निलेशजींची काही चूक होती का आम्ही काय जेवणावर बसताना आम्ही कसं झालं, घातपात होता काय नैसर्गिक असं आम्ही बोलत आम्हाला माहित नव्हते, कधीच झाली नव्हती चर्चा. म्हणजे नेमकं दिघे साहेबांबद्दल नेमकं काय झालं की अन्य विषय काय हे आमची कधी चर्चा झाली. जेवढी माहिती ठाणेकरांकडे होती तेवढीच माहिती आमच्याकडे होती. कदाचित जेवढी माहिती तुमच्या तेवढीच माहिती आमच्याकडे होती. पण राणे साहेबांनी त्या दिवशी बोलल्यानंतर त्याच्यावर सत्य बाहेर सांगितलं आलं, जे सगळ्यांना कदाचित त्या दिवशी महाराष्ट्राला तेव्हा कळलं, निलेश साहेबांना मला सगळ्या लोकांना कळलं, म्हणून त्याच्यावर पडदा टाकला गेला. मराठी माणूस हा मुंबईच्या पासून हद्दपार होताना दिसतोय, पण लालबाग परळ हा जो भाग आहे इथे आजही मराठी माणूस आणि खास करून कोकणी माणूस त्याचं अस्तित्व आजही आहे. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या पक्षाकडून कोकणी माणसाला उमेदवारी मिळावी, कोकणी माणूस पुढे यावा? निश्चित पद्धतीने आज आम्ही जे का आहोत ते कोकणातल्या जनतेमुळेच आहोत. आज आमचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जो राणे साहेबांनी स्थापन केलेला आहे तो कोकणाच्या हितासाठी आणि कोकणाच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी लढणारा पक्ष आहे. आत्ताच्या इतिहासामध्ये कोकणातल्या एका व्यक्तीने स्थापन केलेला राज्यस्तरीय असलेला हा पहिला पक्ष आहे. म्हणून आमचं महाराष्ट्र आणि कोकणात त्यामध्ये नेहमी प्राधान्य देणार आहोत. कोकणातला माणूस मग कुठेही असो, मुंबईत असो, नाशिक असो, पिंपरी चिंचवडमध्ये असो, बदलापूर असो, कुठेही असो, त्या कोकणातल्या माणसासाठी आमचा पक्ष असेल आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आमचा पक्ष असेल. म्हणून मुंबईतला राहणारा कोकणातला माणसासाठी हक्काचा पक्ष म्हणून उद्या तुम्हाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून तुम्हाला दिसेल. कारण का ज्यांच्यावर आतापर्यंत विश्वास ठेवला शिवसेनेवर, ज्या आतापर्यंत कोकणातला मुंबईतला मराठी लोकसभेला उमेदवारी निश्चितपणे चांगले उमेदवार आले, मग महापालिका असेल, आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, सगळेच तुम्हाला कोकणातला व्यक्ती तुम्हाला दिसेल. पहिली आमची उमेदवारी कोकणातल्याच उमेदवाराला होती, निलेश राणेंना. नक्कीच, आणि त्याचीच प्रतिकृती आपल्याला लालबाग परळ इथे देखील पाहायला मिळेल असं तुम्ही म्हणताय. बरं, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, पण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा, तो अजूनही प्रलंबितच आहे. गेली 5 वर्षे तरी मराठ्यांची फसवणूक आणि मराठ्यांचा अपमान हा दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये झाला, ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आज आरक्षणाचे फायदे, आरक्षण जाहीर झाल्यानंतर, म्हणजे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यानंतर ते आजच्या दिवसापर्यंत एकही आपल्या मराठा मुलाला किंवा मुलीला कुठेही त्याला नोकरीचे, भरतीचे, शिक्षणाचे काही फायदे भेटले नाहीत. ह्या कालावधीमध्ये शिक्षण खात्यामध्ये मेगा भरती निघाली, त्याच्यामध्ये एकही मिळालेलं नाही. बिंदू नावावलीमध्ये आपल्या मराठा मुलांना त्याच्यामध्ये समावेश करा किंवा त्याच्यामध्ये त्यांना लांब ठेवलं गेलं. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, तो जो काय महामंडळ काढलेला आहे, कुठलाही बँक आज आपला मुलगा जेव्हा डॉक्युमेंट घेऊन जातो, एक तर 100 डॉक्युमेंट मागतात, ते बँकांनी त्यांना उत्तर असे देतात की हे सरकारचं नोटिफिकेशनचं आणि आमचं काही लेणं देणं नाही. तारण मागितलं जातं अजून, म्हणजे जवळपास जसं तुम्हाला 100 डॉक्युमेंट मागितले जातात. म्हणजे नेमकं तुम्ही जे मराठ्यांना जे काय तुम्हाला करायचं होतं, फायदे द्यायचे होते, आरक्षण द्यायचं होतं, ह्या वेगळी सवलती द्यायच्या होत्या, एक पण त्या पद्धतीची सवलत मराठा समाजाला आज भेटलेलं नाहीये. पण मग मतांसाठी मात्र मराठ्यांना खेळवलं जातं असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की मतांसाठी मराठ्यांना खेळायला प्रयत्न तरी कराल तरी त्यांना आज ते जागृत आहेत. कधी नाही तर मराठा समाज हा एकत्र आलेला आहे, 58 मोर्चे काढलेले आहेत, एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत.
एक दोन नेते इकडे तिकडे भांडत असतील, पण तरीही मराठा तरुण आणि मराठा जनता आज मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक आहेत. सोशल मीडियावर एक दुसऱ्याची संपर्कात असते, एक दुसऱ्याला आधार देत असते, कुठे जागोनजागी बैठका होतात. म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाला तुम्ही मतदानासाठी वापरायला पण प्रयत्न करत असाल, तरी मराठा समाज ह्यावेळी जसं मैदानात त्यांनी आपले शौर्य दाखवलं, तसं ह्यावेळी निवडणुकीमध्ये मराठा समाज मतदानाच्या माध्यमातून आपलं शौर्य दाखवेल, एवढं माझा ठाम विश्वास आहे. सुजय विखे पाटील हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले, म्हणजे विरोधी पक्षनेत्याच्या मुलानं सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणं, कसं बघता या गोष्टीकडे? काँग्रेस कुठेतरी अपयशी ठरली आहे त्यांना थांबवण्यामध्ये? मुळामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, अगर राणेसाहेब काँग्रेसचे नेते असते तर सुजय विखेंनी काँग्रेसमधूनच सीट लढवली असती. मी तुम्हाला एवढं विश्वासाने सांगतो. आणि जेव्हा तो निर्णय होत होता तेव्हा राज्यातले असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, काही नेते पण आमच्याशी बोलले आणि त्यांनी तेव्हा मला सांगितले की साहेब, आज आम्हाला राणेसाहेबांची कमी निश्चित पद्धतीने जाणवते. आज राणेसाहेब अगर काँग्रेसमध्ये असते तर जे निर्णय घेणारी जी काही टीम आहे त्याच्यामध्ये राणेसाहेब असते आणि तिथे काँग्रेसचं वजन निश्चित पद्धतीने जास्त असतं आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती किंवा ही नाचक्की जी आज काँग्रेसवर ओढून घेतलेली आहे ती झाली नसती, असं महाराष्ट्रातल्या सगळ्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचं मत आहे. म्हणून ही परिस्थिती टाळता आली असती असं आम्हालाही वाटतं. गेली 5 वर्ष विधिमंडळामध्ये काँग्रेसचा आमदार म्हणून काम करत असताना नेहमी असं जाणवलेलं आहे की कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस हे अतिशय नियोजित पद्धतीने, ताकदीने काँग्रेसचं महत्व विधानसभा आणि बाहेर विधानसभेमध्ये तरी राष्ट्रवादीची विरोधी पक्ष म्हणून जे भूमिका मांडणं, मग पुढे अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, त्यांची जे काही लाईनअप आहे त्या लोकांनी ज्या पद्धतीने 5 वर्ष सरकारला धारेवर धरलंय त्या तुलनेने काँग्रेसने कुठेच प्रयत्न केला नाही, हे आम्ही खुल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काँग्रेस कमी पडते, काँग्रेसचं महाराष्ट्रातलं वजन कमी झालं असं तुम्हाला म्हणायचंय? निश्चित पद्धतीने कमी झालं आणि म्हणून तर आजची ही अवस्था आहे ना. माझं म्हणणं आहे की सुजय विखेंना सीट मिळवून देणं हे काँग्रेसच्या प्रदेशच्या नेतृत्वाचं कामच आहे, कारण का त्यांनी त्या कमिटीमध्ये आहेत. आज विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाला अशा पद्धतीने पक्ष सोडून बीजेपीमध्ये जायला लागतं, हे काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाचं फार मोठं अपयश आहे. म्हणून ह्याबद्दल काँग्रेस नेते मंडळींनी आणि काँग्रेस वरिष्ठांनी निश्चित पद्धतीने विचार करावा. पण असं म्हटलं जातं की भाजप माइंड गेम मध्ये जिंकलीये, कारण एक असा मेसेज गेलेला आहे की विरोधी पक्षनेत्याचा मुलगा जर सत्ताधारी भाजपमध्ये येत असेल तर मग हे निवडणूक काय लढणार आणि काय जिंकणार? ते निश्चित पद्धतीने आज भाजपने ज्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांचे डाव खेळलेले आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत आता नैतिक पद्धतीने काँग्रेसचे कुठलेही नेते आज लोकांच्या समोर जाऊन भाजपला टीका करू शकतात, कारण का मुख्यमंत्र्यांना जेवढा स्थान असतो तेवढा स्थान विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेत्याला असतो. म्हणजे तो ह्या बाजूचा डिफॅक्टो मुख्यमंत्र्यांच्या पदावरचे ते असतात. म्हणून त्यांच्याच मुलाला अगर बीजेपीमध्ये जायला लागतं आणि त्यांची उमेदवारी घ्यायला लागते तर मग इथलं म्हणजे तुम्ही कुठल्या तोंडाने आज बीजेपीवर टीका करणार? म्हणून ही परिस्थिती आज पण मी बोलतो टाळू शकले असते, पण ती टाळले नाही, ही शोकांतिक आहे. तुम्हाला वाटतं का काँग्रेसच्या जागा यामुळे कमी होतील? आता खरं म्हटलं तर मतदार म्हणून लोक ह्याला कसं बघतात ह्या गोष्टीवर आहे, पण कार्यकर्त्यांमध्ये जी निराशेची जी भावना आलेली आहे, आज काँग्रेसचा कार्यकर्ता विचार करतोय की बाबा आमच्या विरोधी पक्ष नेत्याच्या मुलालाच अगर बीजेपीमध्ये जायला लागतं तर आम्ही कुठल्या तोंडाने जाऊन मतदारांसमोर मतं मागायची? आज शेवटी नेते म्हणून मतदारांच्या समोर कोण जात नाही. आज जो तळागाळातला जो बूथचा कार्यकर्ता असतो, तळागाळातला जो कार्यकर्ता असतो, जो पॅम्पलेट आणि सिम्बॉल घेऊन मतदारांच्या घरी उभा राहतो आणि त्याला मतदारांचे उत्तर द्यायला लागतं की बाबा ते विचारतील ना, अरे तू कुठल्या तोंडाने बीजेपीच्या विरोधात मतं मागतोय, तुझा विरोधी पक्षाचा नेता मुलगाच बीजेपीमध्ये गेलेला आहे. मग त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं हे काँग्रेसच्या नेत्यांनी खरं म्हटलं तर स्पष्ट त्यांच्यासमोर आत्मचिंतनाची गरज आहे. आत्मचिंतनपेक्षा आत्मविश्वास वाढवण्याची आताच्या काळामध्ये गरज आहे असं मला वाटतं. काँग्रेसला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे असं म्हणतायत. आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. पाहत राहा फक्त TV9. काँग्रेस हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जो मतदारसंघ आहे तो स्वाभिमानीसाठी सोडणार आहे. मग त्या संदर्भात काही ऑफिशियली बोलणी झाली आहेत का? एक आहे ना, तुम्ही समजून घ्या, आमच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या भूमिकेबद्दल एक नेहमी संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातं.
जेव्हा राणे साहेब असतील किंवा राणे साहेबांच्या प्रत्येक निर्णय हे सरळ स्पष्ट राहिलेला आहे. अतिशय जेव्हा जेव्हा त्यांना कुठली भूमिका घ्यायची असते, तुम्हालाही माहिती आहे राणे साहेब कधी कुठला विचार करत नाही किंवा विचार केल्यानंतर ते शब्द मागे जात नाही. आता कोकणी माणसाचा तो मूळ स्वभाव आहे, म्हणून आतापर्यंत असे कुठले निर्णय आहेत जे राणे साहेबांनी संभ्रमामध्ये ठेवलेले आहेत. जेव्हा शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमध्ये तिकीट वाटपावरून जे काही भ्रष्टाचार व्हायचा त्याबद्दल सरळ स्पष्ट बोलले आणि शिवसेनेतून बाहेर आले. काँग्रेसमध्ये जी फसवणूक होती त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आणि बाहेर आले आणि स्वतःचा पक्ष आज काढलेला आहे. म्हणून जेव्हा आम्ही आमची कुठलीही भूमिका जेव्हा कधीही संभ्रमामध्ये ठेवलेली नाही आहे, नेहमी सरळ स्पष्ट बोललेलो आहे. आणि ह्याही बद्दल राणे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एनडीएच्या सहयोगी पक्ष आहे. आम्ही मोदी पंतप्रधान बनण्यासाठी आमचा पक्ष पण त्याच्यामध्ये मदत करेल. जेव्हा एवढं सरळ स्पष्ट राणे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर आम्हाला नेहमी स्पष्टीकरण का द्यायला लागतं हा नेहमी आमच्या समोर प्रश्न आहे. एका बाजूला आम्ही एवढे स्पष्ट वक्ते आहोत, कधीही आमची भूमिका बदलत नाही. राणे साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, तरी पण ह्याचं स्पष्टीकरण आम्ही का द्यावं, ह्याच्याबद्दल का बातम्या तयार होतात, ह्याच्याबद्दल का मेसेजेस स्प्रेड होते हे आम्हालाही वाटत नाही आणि आम्हालाही कळत नाही. आणि मला वाटतं की ही सरळ स्पष्ट भूमिका केल्यानंतर राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल की कुठल्याही पक्षाला, आता उदाहरण सिंधुदुर्गामधल्या RPI पक्षांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे इथे महायुतीमध्ये आहेत पण सिंधुदुर्गाच्या RPIच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देणार आहोत. म्हणजे ज्यांना निलेश राणेंना उमेदवार म्हणून पाठिंबा द्यायचा आहे त्यांचा पाठिंबा आम्ही स्वीकारणार आहोत ना. आम्ही सांगणार का नको आम्हाला तुमचा पाठिंबा नको, त्यामुळे तुमच्या घरात असं सांगणार का आम्ही? उद्या काँग्रेसने जरी पाठिंबा दिला तरी तुम्ही स्वीकार, कोणीही पाठिंबा दिला आमच्या कोकणाच्या विकासासाठी, एक सक्षम खासदार निवडून आणण्यासाठी, तर त्या पाठिंब्याला आम्ही स्वागतच करणार आहोत. पण राणे साहेबांनी जसं सांगितलं, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा सहयोगी पक्ष आहे आणि आम्ही मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांचा पक्ष हातभार लावेल असं साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बरं, तुम्ही म्हणताय की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा तर स्वाभिमानी लढणारच आहे, पण या व्यतिरिक्त स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा लढणार आहेत आणि विधानसभेसाठी काय नेमकी तयारी केली? महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा राणे साहेबांच्या जे काही घोषणा राणे साहेबांनी केलेली आहे, एक रत्नागिरी सिंधुदुर्गची घोषणा झालेली आहे, एक औरंगाबादची जागा सन्मान्य सुभाष पाटील हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या नावे घोषित केलेलं आहे. साहेबांच्या अनुसार महाराष्ट्रामधली 5 जागा हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढवणार आहे आणि त्याचे उमेदवार, पुढचे 3 उमेदवार कोण असतील ते येणाऱ्या दिवसामध्ये राणे साहेब जाहीर करतील. एवढं आपण त्यासाठी वाट पाहावं. आणि विधानसभेसाठी काय रणनीती असेल ते लोकसभेच्या नंतर राणे साहेब आणि आम्ही सगळेजण आपल्या समोर स्पष्ट करू. त्यासाठी अजून एक एन्काउंटर करू. नारायण राणे राज्यसभा सोडून महाराष्ट्रामध्ये परत येणार का? कारण स्वाभिमानी पक्ष हा त्यांचा पक्ष आहे, ते नेते आहेत, राज्यस्तरावरचा त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे राज्यामध्ये त्यांना येणं आवडेल का? आमची सगळ्यांची इच्छा आहे की राणे साहेबांनी राज्यामध्ये नेतृत्व करावं, राज्यामध्ये येऊन राज्याच्या म्हणजे जेवढा अभ्यास त्यांना महाराष्ट्र राज्याबद्दल आहे, मला वाटतं पवार साहेबांच्या तुलनेमध्ये त्यांनाच राणे साहेब एक सिनियर मोस्ट नेते आज राज्यातले आहेत. म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण शेवटी राणे साहेबांचा एक राजकारणाच्या बद्दल एक त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यांनी एक राजकारणाचा त्यांचा एक मार्ग त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून ते जे पण निर्णय घेतील तो योग्य निर्णय घेतील असा मला ठाम विश्वास आहे. बरं, तुमचं घर एक असं घर आहे की ज्या घरामध्ये काँग्रेस आहे, भाजप आहे, स्वाभिमानी आहे, तर कसं काय हे तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र घेऊन जाता? आणि माझं म्हणणं आहे की सगळे पक्ष असले तरी पण महाराष्ट्राबद्दल प्रेम कॉमन आहे असं आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही सगळेजण काम करणारे लोक आहोत, म्हणून आम्ही पक्ष हा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, पण जो हेतू ज्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे, जो उद्दिष्ट जो आम्हाला पूर्ण करायचं आहे, त्यासाठी हे सगळी माध्यमं आहेत. मला असं वाटतं आम्हाला कुठलं ना कुठलं तरी व्यासपीठ लागतं. बरं, काँग्रेसमुळे तुमची कुठेतरी अडचण होते का, कुचंबणा होते का काँग्रेसमुळे? नाही, असं काय, मला तर कुचंबणा राणेंचं कोण करू शकतं हा महाराष्ट्रामध्ये असा कोण नाहीये, पण
मी माझं काम करत राहतोय, मी कुठेही कमी पडत नाहीये. वडील आपले भाजपमध्ये आहे, ज्यावेळी आपण लोकांशी संवाद साधता तेव्हा असं कुठेतरी वाटतं का की आपण काँग्रेसमध्ये आहोत, कुठेतरी अडचण होते आपली, नक्की नाही, कुचंबणा होतीये? नक्की नाही. कारण का पक्ष विचार मांडण्यामध्ये, कारण एखादं मत ठामपणे ठेवताना समोर भाजप आहे आणि भाजपमध्ये आपले पिता आहेत, तर स्वाभिमानी हा स्वतःचा पक्ष आहे आणि आपण काँग्रेसमध्ये आहोत. तर ह्या तुम्हाला सांगू की वडील असेल की मी, आम्ही मोठा भाऊ असेल, आम्ही सगळेजण स्पष्ट आहोत की बाबा आम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. म्हणून कुठलाही अगर वडील निर्णय घेत असतील किंवा आम्ही कुठला कार्यक्रम घेत असू तर त्याच्यामध्ये वडिलांना पण माहीत असतं, आम्हालाही माहीत असतं की बाबा आम्ही कशासाठी हे करतोय. म्हणून पक्षाची अडचण कधीच होत नाही. पण आता काँग्रेसचा स्वाभिमानी नेता पुढच्या वेळेस इंटरव्ह्यू करताना मला स्वाभिमानी मधला नेता म्हणून इंटरव्ह्यू देणार आहे नक्की का? तुम्हाला पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एन्काउंटर करायला जेव्हाही याल, खरं म्हटलं तर कोणाचीच इच्छा नसते की कोणाचं एन्काउंटर करावं, पण पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एन्काउंटर करायला याल तेव्हा तुम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा एक आमदार म्हणून मी तुम्हाला इंटरव्ह्यू देईन, असं माझ्या जनतेच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगेन. नक्कीच. तर पुढला इंटरव्ह्यू हा स्वाभिमानी मधून देऊ, स्वाभिमानीचे आमदार म्हणून देऊ असं म्हणतायत नितेश राणे. खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही एन्काउंटर मध्ये आलात. वेळ झालेली आता एन्काउंटर मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा फक्त TV9. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.